मनसे पर निशाना साधते हुए फूके ने तंज कसा कि पार्टी मुंह की भाप से चलती है। वीडियो बयानों के सहारे राजनीति की जाती है, लेकिन जमीनी स्तर पर एक भी नगर सेवक चुनकर नहीं आता। वहीं कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाल पर उन्होंने आरोप लगाया कि वे अपनी हाईकमान यानी गांधी परिवार को खुश करने के लिए देवेंद्र फडणवीस पर अनावश्यक टीका टिप्पणी कर रहे हैं। फूके ने कहा कि उद्धव ठाकरे का कांग्रेस के साथ जाना पहले ही राजनीतिक भूल थी और अब राज ठाकरे के साथ आना खुद के सिर पर पत्थर मारने जैसा कदम है। संजय राउत पर भी फूके ने कटाक्ष किया। उन्होंने कहा कि तबीयत ठीक होते ही भोंगा भी फिर से शुरू हो गया है और चर्चा में बने रहने के लिए ऐसे बयान दिए जाते हैं। फूके के अनुसार पहले कांग्रेस ने उद्धव ठाकरे का इस्तेमाल किया और बाद में उद्धव ने कांग्रेस का उपयोग करने की कोशिश की, लेकिन इस राजनीतिक गणित का उद्देश्य पूरा नहीं होता दिखता। उन्होंने तंज में कहा कि इसका ध्यान सोने के अंडे पर है, मुर्गी पर नहीं, यानी तत्कालिक फायदे के चक्कर में मूल मुद्दे और विकास पीछे छूट गए हैं। ब्रँड होऊ शकत नाही। हिंदुत्ववादी मतांचा आता विभाजन होईल, म्हणजे मनसे आणि उबाटा एकत्र झाल्यामुळे त्यांचे तुमचे हिंदुत्ववादी मतं तुमच्यासोबत शिवसेना आता हिंदुत्ववादी मतं नेमकी कुठे जातील आणि त्याचा परिणाम तुम्हाला होईल? हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहे, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे। मुंबईच्या जनतेला माहीत आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे। 2014 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही। आणि तसंही हिंदुत्व जो वोटर आहे, हिंदुत्ववादी जो वोटर आहे, तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाटा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही। राज ठाकरेंनी देवाभाऊंना धमकी दिलेली आहे, माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहे आणि योग्य ते व्हिडिओ मी लावेल, थेट धमकी तुमच्या मुख्यमंत्र्यांना। राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे आणि हिंची जी इंजिन, मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते। यांच्यामध्ये काही दम नाही। दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादाच निवडून आला असता। एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत। हर्षवर्धन सबकाळ यांनी देवेंद्र फडणवीसवर टीका केली आहे। ते बोलले की देवेंद्र फडणवीस हे जल्लाद आहेत, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे। मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला, ज्या प्रकारे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे आणि यांच्या नेतृत्वात, सबकाळजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची काँग्रेसची पक्षाची अवगती होत आहे, तर मला असं वाटतं स्वतःची कुठेतरी वर हायकमांड पुढे, गांधी परिवारापुढे थोडीशी चापलुसी करण्याकरता हे देवेंद्रजींवर आरोप करतात। राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत गेल्याने कुठे राज ठाकरेंनी तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला नाही असं वाटतं? मला असं वाटतं पायावरने डोक्यावर दगड मारून घेतला। कारण एक राज ठाकरेंबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर, एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर राज ठाकरेंबद्दल एक सहानुभूती होती, उद्धव ठाकरेंनी ती गमावली होती। पण उद्धव ठाकरेसोबत आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी तीही सहानुभूती गमावलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षाही खराब हाल हे आता उबाटा आणि मनसेचे होणार आहे। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यावेळी त्यांनी काँग्रेसला जवळ केलं। आज महापौर पद त्यांना हवं आहे तर मनसेला सोबत घेतलं। तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा वापर करून घेतलेला उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकारणासाठी? नाही, आधी काँग्रेसने त्यांचा वापर करून घेतला। आज मला असं वाटतं उद्धव ठाकरे परत त्यांचा वापर, काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करून राहिले। पण मला असं वाटत नाही की यांचा जो उद्देश आहे हा कुठेतरी चुकीचा उद्देश आहे। यांचं सगळी ज्या प्रकारे हे वागतात आहे, फक्त जी सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी होती त्या अंड्यामध्ये यांचं लक्ष आहे, त्या कोंबडीमध्ये यांचं लक्ष आहे। यांचं लोकांच्या विकासामध्ये, मराठी माणसाबद्दल यांचं कुठेही सहानुभूती राहिलेली नाही। यांच्याबद्दल लोकांमध्ये यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती राहिली नाही। उत्तर भारतीय पटोंगे हा भाजप आणि शिंदेच्या काम अशा प्रकारची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे। नाही, संजय राऊतजी मला असं वाटतं आता तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी 9 वाजताचा रेडिओ सुरू केला, पण आता कुठेतरी महिना 2 महिन्यापासून चॅनलवर घेऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव आणि आता परत चॅनलवर येण्याकरता, कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचे स्टेटमेंट संजय राऊत करतात। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला,
खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.